नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? माझ्या क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. गेले काही दिवस फक्त क्रिकेट होतं. म्हणजे दुबईला होतो, चॅम्पियन्स ट्रॉफी कव्हर करायला, भारत पाकिस्तान, भारत बांगलादेश आणि दुबईची बाकीची मजा तुम्ही माझ्या चॅनलवर बघितलीच असेल. आज तुमच्यासमोर येतो आहे तो एक वेगळा विषय घेऊन, कारण आज एक महत्त्वाचा दिवस आहे. म्हणजे आज महाशिवरात्र तर आहेच, पण त्याचबरोबर आज आहे ती म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी. एक महान क्रांतिकारक, म्हणजे ज्याने देशाकरता आपलं सर्वस्व दिलं, आणि त्यांची जी कहाणी आहे ती तुम्ही पिक्चरमधनं बघितली असेल, वाचली असेल. तुम्हाला जाणवतं की निस्वार्थीपणे देशाची सेवा करणं म्हणजे काय असतं ते सावरकरांसारख्या क्रांतिकारकांकडनं तुम्हाला कळतं. आणि आज त्यांची मला आठवण एका वेगळ्या कारणाकरता झाली, कारण मी त्यांचा जो प्रवास होता स्वातंत्र्य लढ्याचा, तो ज्या ठिकाणी चालू झाला म्हणेन मी, किंवा जिथून त्याला मुख्य प्रेरणा मिळाली, त्या मी लंडनला त्यांच्या निवासस्थानी मी जाऊन आलो. म्हणजे काय होतं, 2000 मला वाटतं 18चा दौरा होता, भारत इंग्लंड टेस्ट मॅच सिरीज, आणि मी लंडनला होतो. अर्थात तुम्ही लंडनला इतक्या वेळेला गेल्यानंतर ना तुम्हाला असं वाटतं की आता काहीतरी वेगळं बघायला पाहिजे. आणि त्यावेळेला मी पूर्ण भारतीय स्वातंत्र्य लढ्याची, म्हणजे मी म्हणेन टूर केली लंडनची. आणि त्याच्यातलं पहिलं माझं ठिकाण होतं जायचं ते म्हणजे 65 क्रॉम्वेल ॲव्हेन्यू. आणि 65 क्रॉम्वेल ॲव्हेन्यू म्हणजे त्याकाळी त्याला इंडिया हाऊस म्हणायचे, कारण ते श्यामजी कृष्ण वर्मांनी एक त्यांचं घर भारतातनं येणाऱ्या विद्यार्थ्यांकरता खुलं केलेलं वसतिगृह म्हणून. मला वाटतं त्याच्यात काहीतरी कंडिशन होती, 18 शिलिंग ज्यांना फेलोशिप आहे त्यांना आणि 20 शिलिंग ज्यांना फेलोशिप नाही, असे काहीतरी भाडं होतं. आणि कंडिशन अशी होती की भारतात तुम्ही इथे जेव्हा शिकायला याल तेव्हा तुम्ही बॅरिस्टर झाल्यानंतर कुठचंही सरकारी पद घेणार नाही, हे एक तुम्हाला लिहून द्यायला लागायचं ॲज अ काय म्हणतात ते कमिटमेंट. आणि सावरकरांनी ती दिलेली होती. आणि मी तुम्हाला दाखवतो आहे गंमत, मी तुम्हाला हे सगळं मी तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओत, माझ्या जुन्या व्हिडिओत ते. पण माझं असं म्हणणं आहे, तुम्ही ना वाचलं नसेल ना तर हे पुस्तक, हे बघा मी काढलं, विक्रम संपत सावरकर, अप्रतिम पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये ना तुम्हाला सगळी माहिती, खरं तर मला वाटतं एका मराठी पुस्तकात मिळायला पाहिजे होती, पण इंग्लिश आहे, पण हे जरूर वाचा, कारण त्याच्यात सगळी माहिती ना तुम्हाला दिली. आणि हे पुस्तक वाचताना परत माझ्या त्या लंडनच्या टूरची मला आठवण झाली, कारण सावरकर इथून गेले तेव्हा त्यांना शिष्यवृत्ती होती 2000 रुपयांची. आणि त्यांना रेकमेंडेशन लेटर कोणी दिली असतील तर लोकमान्य टिळक आणि रँगलर परांजपे त्यांच्या फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपल होते. आणि देशविरोधी, म्हणजे ब्रिटिश सरकारविरोधी कारवाईनिमित्त सावरकरांना त्यांनी रस्टिकेट पण केलं होतं, पण त्यांनीच रेकमेंडेशन लेटर पण दिली होती. तर तो 65 क्रॉम्वेल ॲव्हेन्यू जेव्हा मी तिकडे गेलो तर खरं सांगतो की असं एक भरून आलं की या वास्तूत एकेकाळी सावरकर राहिलेत आणि त्यांच्याबरोबर बाकीचे पण अनेक स्वातंत्र्यवीर राहिलेत. तर लंडनला गेलात ना तर तुम्ही नक्की जा 65 क्रॉम्वेल ॲव्हेन्यूला. म्हणजे खरंच काही वास्तू अशा आपल्या मोठ्या लोकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या असतात ना, त्यातली एक आहे. लंडनला मी अजून पण बाकीच्या गोष्टी बघितल्या, आंबेडकरांचं घर बघितलं, गांधीजींचं घर बघितलं. आणि त्याचबरोबर सावरकर ते शिकायला गेले होते बॅरिस्टर व्हायला, तो ज्युरीज इन, म्हणजे जरा 4 इन्स अशा कॉलेज आहेत, म्हणजे ज्युरीज इन, ग्रेज इन आणि अजून 2 आहेत जे टेम्पल म्हणून एरियात आहेत. तिकडे तुम्ही अवश्य जा. म्हणजे तिकडे गेल्यावर कळतं की इतकं आजसुद्धा तिकडे त्याच्या बाहेर बऱ्याच बॅरिस्टर लोकांची ऑफिसेस आहेत, आणि ती ऑफिसेसचा झगमगाट बघितला की तुम्हाला कळतं की सावरकर इथे राहून खोऱ्याने पैसा कमवू शकले असते, पण त्यांनी ते नाही केलं. त्यांनी गेलेले असते कशाकरता, तर स्वातंत्र्य लढ्याकरता, बॉम्बचं प्रशिक्षण घेण्याकरता, तिथून शस्त्रास्त्र इथे पाठवण्याकरता, तिकडच्या रिव्होल्युशनरी लोकांशी भेटण्याकरता, भारतीयांवर जो अत्याचार होतो त्याच्या व्यथा मांडण्याकरता. तर म्हणजे किती महान आणि उदात्त हेतूने गेले असतील ते. त्याप्रमाणे तुम्ही नक्की जा लंडनला गेलात तर. त्याचप्रमाणे तुम्ही ब्रायटनला पण जा, जिकडे ते फेमस नेम द सीने गाणं त्यांनी लिहिलं, ब्रायटनचा समुद्रकिनारा असा दगडाळ किंवा गोट्यांचा आहे असा. त्याच्यावर गेल्यावर सुद्धा असं भरून येतं की तुम्ही सावरकरांनी जिथे हे सगळं रचलं आहे तिकडे जाता. तर मी माझ्या पुढचा व्हिडिओ आहे जो जुना आहे, 2018 सालच्या टूरचा आहे, पण तो नक्की बघा, ज्यात मी सावरकरांच्या घराला गेलो, क्रॉम्वेल ॲव्हेन्यू, 65 क्रॉम्वेल ॲव्हेन्यू. आज ते अतिशय शांत आहे.
हां, दुसरं म्हणजे त्याला इंडिया हाऊस तेव्हा म्हणायचं, आज इंडिया हाऊस, पण नंतर एक वेगळं इंडिया हाऊस झालं. पण तुम्ही गुगल सर्च करून गेलात तर 65 क्रॉम्वेल ॲव्हेन्यू टाका, तुम्हाला लंडनची ट्यूब आणि नंतर बस बरोबर नेऊन सोडेल. आणि मी जेव्हा तिकडे पोचलो तेव्हा मला तिकडे एक माणूस भेटला. मी त्याला विचारलं, इथे काय म्हणजे लोक येतात का बघायला? तेव्हा त्याने मला सांगितलं आवर्जून, काही लोक अजूनही आजच्या दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारीला की तिकडे येतात, तिकडे दरवाजावर फुलं ठेवून जातात. आणि मला खरंच भरून आलं. अर्थात मी गेलो होतो तेव्हा नुसता गेलो होतो, माझ्या रिकाम्या हाताने गेलो होतो, काय करायचं मला कळत नव्हतं. मी अक्षरशः तिकडे जसं देवळाच्या दारात पायऱ्यांवर बसतात तिकडच्या अशा 4-5 पायऱ्या चढून ते घराचा एंट्रन्स आहे, तिकडे जाऊन बसलो आणि सावरकरांचं जयोस्तुते गाणं तिकडे लावलं. म्हटलं तेवढीच आपण श्रद्धांजली वाहू शकतो. पण खरंच म्हणजे बघण्यासारखी जागा आहे. तर बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल आणि विशेषतः पुढचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटत राहू. धन्यवाद.